नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो. मुलांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि जो एक सकारात्मक दृष्टिकोन असतो ना, तो कसा वाढवायचा? अगदी. आणि यासाठी आपल्याकडे काही चांगले संदर्भ पण आहेत. हो. चाइल्ड माइंड इन्स्टिट्यूट, बिग लाईफ जर्नल. हो, सायकॉलॉजी टुडे, UC डेव्हिस हेल्थ आणि काही तज्ज्ञांची मतं पण आहेत. तर या सगळ्यामधून मुलांच्या विकासासाठी काय महत्वाचं आहे, हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया ग्रोथ माइंडसेट पासून. हं, कॅरल ड्वेक यांची ही संकल्पना आहे. हं, ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय नेमकं? सोपं आहे. 2 प्रकारचे विचार असतात. एक म्हणजे फिक्स्ड माइंडसेट, म्हणजे आपली बुद्धी, क्षमता वगैरे जन्मतः ठरलेली आहे, ती बदलणार नाही. अच्छा. आणि दुसरा जो आपल्याला हवा आहे तो म्हणजे ग्रोथ माइंडसेट, म्हणजे प्रयत्न केले, शिकलो तर आपण आपली क्षमता नक्कीच वाढवू शकतो. ओके. म्हणजे बुद्धी किंवा टॅलेंट हे काहीतरी आहे जे आपण डेव्हलप करू शकतो. अगदी. आणि हा दृष्टिकोन मुलांसाठी खूप फायद्याचा आहे. म्हणजे अभ्यासातच नाही तर आयुष्यात पण. कसं काय? म्हणजे काय फरक पडतो नक्की? मुलं जास्त आनंदी राहतात, सकारात्मक होतात, त्यांना आव्हानं म्हणजे संकट वाटत नाहीत. अच्छा. उलट त्यांना वाटतं की ही शिकण्याची संधी आहे. प्रयत्न करायला घाबरत नाहीत. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण मुलांना अपयशापासून वाचवायचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि इथेच पालकांची भूमिका येते. मुलांच्या हुशारीचं कौतुक करण्याऐवजी, म्हणजे तू किती स्मार्ट आहेस असं म्हणण्याऐवजी, काय करायला हवं? त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. अरे वा, तू खूप मेहनत घेतलीस, किंवा तू ही नवीन पद्धत वापरलीस, हे छान आहे. म्हणजे प्रोसेसवर फोकस, निकालावर नाही. अगदी. आणि अपयश आलं तर त्याला फेलियर असं लेबल लावू नका. तर त्यातून काय शिकता आलं यावर बोला. मला हे जमत नाही असं मूल म्हणायला लागलं की त्याला सांगा, अजून जमत नाहीये, पण प्रयत्न केलास तर जमेल. ती अजून किंवा येट ची शक्ती खूप मोठी आहे. म्हणजे फोकस प्रयत्नांवर आणि शिकण्यावर, हाच विचार मग आत्मविश्वास आणि चिकाटीकडे घेऊन जातो, नाही का? ज्याला अँजेला डकवर्थ ग्रिट म्हणतात. करेक्ट. ग्रेट. म्हणजे केवळ टॅलेंट नाही, तर एखाद्या गोष्टीसाठीची पॅशन आणि टिकून राहण्याची क्षमता, दीर्घकाळासाठी टिकून राहणं. ही चिकाटी कशी वाढवायची मुलांमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना नवीन गोष्टी ट्राय करायला प्रोत्साहन द्या. चुका करायला द्या. पण सुरक्षित वातावरणात, बरोबर? हो, अर्थातच. सुरक्षित वातावरणात. प्रत्येक वेळी आपण मदतीला धावून गेलो तर ते कधीच शिकणार नाहीत. अँजेला डकवर्थच्या कुटुंबातला तो हार्ड थिंग रूल पण इंटरेस्टिंग वाटतो. हो ना. घरातल्या प्रत्येकाने एक आव्हानात्मक गोष्ट निवडायची आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. यातून चिकाटी वाढते. म्हणजे मुलांना आवड शोधायला मदत करणं, ध्येय ठरवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रेम त्यांच्या यश अपयशावर अवलंबून नाही, हे त्यांना जाणवून देणं. बिनशर्त प्रेम खूप गरजेचं आहे. आणि हे सगळे येतं सकारात्मक पालकत्वाखाली, म्हणजे पॉझिटिव्ह पेरेंटिंग. यात ती प्राईड स्किल्स पण आहेत ना? हो. PRIDE. पी म्हणजे प्रेज, पण कसलं तर विशिष्ट प्रयत्नांचं कौतुक, नुसतं छान नाही. ओके. आर म्हणजे? रिफ्लेक्शन, म्हणजे मुलं जे बोलतात ते आपण परत म्हणायचं, जणू काही आपण आरसा दाखवतोय. याने संवाद वाढतो. अच्छा. आय, इमिटेशन, अनुकरण. मुलं जसं खेळतात तसं आपणही खेळायचं. त्यांना भारी वाटतं. डी, डिस्क्रिप्शन, वर्णन. ते काय करतायत ना त्याचं वर्णन करायचं. तू लाल ब्लॉकवर निळा ब्लॉक ठेवलास. याने त्यांचं लक्ष वाढतं. आणि ई? इन्थुझियाझम, उत्साह. त्यांच्याबरोबर खेळताना, वेळ घालवताना खराखुरा उत्साह दाखवणं. हे सगळं खूप छान आहे, पण अनेकदा मुलं खूप हट्टीपणा करतात, तेव्हा काय? चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं पालकांनी स्वतः शांत राहावं. मग मुलाच्या भावना ओळखून सांगाव्या, मला कळतंय तुला राग आलाय, कारण नियम स्पष्ट असावेत. मारायला किंवा ओरडायला नको. शक्य असेल तर 2-3 पर्याय द्यावेत आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. म्हणजे भावना समजून घेणं महत्वाचं आहे. नक्कीच. आता हे झालं बाह्य गोष्टींबद्दल. पण मुलांच्या आतून प्रेरणा कशी यायला हवी? इंट्रिन्सिक मोटिवेशन ज्याला म्हणतात. हो, म्हणजे बक्षीस किंवा शिक्षेसाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करण्याची इच्छा. बरोबर. हीच प्रेरणा मुलांना जिज्ञासू आणि क्रिएटिव्ह बनवते. ही वाढवण्यासाठी काय करता येईल? काय? मुलांना निवड करायची संधी द्या. त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेला वाव द्या. प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या. परत तेच, प्रयत्नांना दाद द्या, फक्त निकालाला नाही.
सुरक्षित वातावरण तयार करा. आणि हो, आपण स्वतः आपल्या कामातून ती आंतरिक प्रेरणा दाखवू शकतो. आणि काय टाळायला हवं? जास्त बक्षिसं किंवा जास्त दबाव दोन्ही गोष्टी या आंतरिक प्रेरणेला मारक ठरू शकतात. आणि शेवटचा मुद्दा, पण खूप महत्वाचा, चुकांमधून शिकणं. आपण मुलांना चुकांपासून वाचवतो नेहमी. हो, पण ते बरोबर नाहीये. चुका आणि अपयश हे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत. यातूनच तर लवचिकता म्हणजे रेझिलियन्स वाढतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स पण डेव्हलप होतात नाही का? अगदी. म्हणून मुलांची प्रत्येक समस्या लगेच सोडवू नका. त्यांना विचारा, तू काय प्रयत्न करू शकतोस? आधी तू प्रयत्न कर, मग मी आहेच मदतीला. असं म्हणणं परफेक्ट. चूक झाल्यावर शांत रहा, चर्चा करा. यातून काय शिकलो आपण? तर एकंदरीत काय, मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, चिकाटी वाढवण्यासाठी प्रयत्नांना महत्त्व देणं, चुकांना संधी मांडणं, सकारात्मक संवाद. आणि आंतरिक प्रेरणा जपणं हे सगळं खूप महत्वाचं आहे. हो, आणि जाता जाता एक विचार, आपण आपल्या मुलांसाठी काय करतो यापेक्षा त्यांना स्वतःसाठी काय करायला शिकवतो हे त्यांना जास्त यशस्वी बनवतं. अगदी बरोबर. आज आपण टाकलेलं एक छोटंसं पाऊल त्यांच्या उद्याच्या मोठ्या प्रवासाचा पाया ठरू शकतं.